मित्रांनो, आपण जे बघत आहात हे तांब्या पितळचे भांडे आहे. तांब्या पितळच्या भांड्याला कलई करूनच ते वापरले असतात. आता हे जे बघत आहात हे पितळाचं भांड आहे. पितळाच्या भांड्यामध्ये जेव्हा कलई केली जाते त्यावेळेस त्याच्यामध्ये जेव्हा अन्नपदार्थ शिजवला जातो तर हा खराब होत नाही, त्याचा रंग बदलत नाही. पितळाच्या तांब्याच्या भांड्यामध्ये खास करून जेव्हा आंबट पदार्थ एखादा टमाट्याचं वरण किंवा चिंचाचं वरण, गुळ चिंचाचं वरण केलं जातं तर त्यावेळेस ते लवकर आमतं आणि त्याचा रंग बदलतो, त्याची चव बदलते. तांब्या पितळचे भांडे हे कलई केल्याशिवाय हे चांगल्या प्रकारे वापरता येत नाही. जालना शहरामध्ये अगोदर सगळीकडे गल्लोगल्ली कलई करणारे माणसं येत असत, परंतु जालना शहरामध्ये आता कोणी उरलेलं नाही. जालना शहरामध्ये एकच व्यक्ती आहे की तो कलई करून देतो आणि हे तांब्या पितळाचे भांडे हे कलई केल्या जातात. मित्रांनो, अगोदर तांब्या पितळाचे भांडेच होते, लोखंडाचे भांडे होते की जेणेकरून लोखंडाच्या कढईमध्ये, लोखंडाच्या तव्यामध्ये आपण पोळी खाल्ली तर एक प्रकार लोह आपल्या शरीरामध्ये जात असत आणि तांब्याच्या भांड्यामध्ये पाणी पिल्याने तर एक उष्णता शरीरातली कमी होते, शरीराच्या व्याधी या कमी होण्यासाठी मदत होत असतात. असं या तांब्या पितळाच्या भांड्याचे फायदे आहेत. आजकाल तर काय स्टील आणि जर्मन आलेले आहे. जर्मन तर हे मला वाटतं इंग्रजांच्या वेळेस आलेलं आहे. एक कलई केल्याचा फायदा म्हणजे असं म्हणतात की थायरॉइडला सुद्धा या कलई केलेल्या भांड्यामध्ये खाल्ल्याने थायरॉइडला सुद्धा फरक पडतो, असं या कलई केलेल्याची भांड्याची करामत आहे. आणि दुसरा फायदा म्हणजे की हे जे भांडे आहेत हे कोणाचे आईवडिलाच्या वेळेचे, कोणाचे आजी आजोबाच्या, कोणाच्या पंजोबा खापर पंजोबाच्या पिढी जात आलेले असे तांबा पितळाचे भांडे आहे. परंतु आज वेगळंच फॅड तयार झालेलं आहे की घरातले जुने भांडे विकायचे, चांगली स्टील पॉलिश घेऊन यायचे. पण मित्रांनो, त्याचा एक फायदा तुम्हाला सांगू इच्छितो. हे जर भांड तुमच्या घरामध्ये असेल आणि याच्यामध्ये जर तुमच्या पंजोबा आजोबा खापर पंजोबा यांचं जर नाव असेल आणि हे भांड जर तुम्हाला वंशावळीसाठी सिद्ध करायचं असेल, याच्यावर जर मोडी लिपीमध्ये मराठीमध्ये जर नाव लिहिलेलं असेल तर हे भांड पुरातत्व खात्यामध्ये चेक होतं की खरंच हे भांड हे 200 वर्ष जुनं आहे का, तर आपल्याला त्याचं सर्टिफिकेट मिळतं की हे भांड खरंच जुनं आहे आणि एक प्रकारे आपली वंशावळ सिद्ध करण्यासाठी सुद्धा याचा फायदा होतो. असं अनन्यसाधारण महत्व असलेलं हे पितळाचे भांडे आहेत. आपण इथे बघत आहात याच्यामध्ये काही डबे आहेत, काही भगोने आहेत, हे त्याचे झाकणं आहेत. आपण हे जे बघत आहात की आता बघा हे भगोने आहे, ह्याला दोन्हीकडून कलई आणि कलई केलेली आहे, एकीकडनं पॉलिश आहे. हे पातेले आहेत, झाकणं आहेत, झाकणाला सुद्धा याला कलई केलेली आहे आणि डब्याला सुद्धा कलई केलेली आहे. असे हे तांबा पितळाचे भांडे नक्कीच आपल्या घरामध्ये असेल तर हे भांडे जतन करा आणि जेणेकरून हा आपला वारसा